तफावत दूर करा, वेतन शिथिलीकरणात असलेली तफावत दूर करा. आज 30 जून सरकारने जे काही 14 मार्च 2024ला जो काही शासन आदेश काढला त्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि सरकारने जे त्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानमधल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी ज्यांना 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये त्यांच्या शैक्षणिक पातळीवर सामावून घेऊ अशा पद्धतीची या ठिकाणी शासन निर्णय घेतल्यानंतर आता 1.5 वर्ष पूर्ण होत चाललेलं आहे. लोकांना अजून आदेश दिलेला नाही. लोक रिटायरमेंट व्हायला लागलेले आहेत आणि सरकार या ठिकाणी 12/12/12ला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि आताचे मुख्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यांनी आमच्या मोर्चा नेतृत्व केलं होतं आणि सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर फक्त चाय पाजून तुम्हाला आदेश देऊ. परंतु माननीय मुख्यमंत्री हे 2014ला सत्तेवर आले तरी पण तेव्हा त्यांनी कुठलेही आदेश दिले नाहीत. आणि आता 1.5 वर्ष होऊन देखील या शासन निर्णय निघाल्यानंतरही सरकार काही करत नाही आहे. याची एक आज लक्षवेध करण्यासाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व जिल्हा कचेरीच्या समोर निदर्शने करून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देण्याचं काम आज या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कंत्राटी कर्मचारी संघटनांची एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत.